नाही करे तू लगेच एवढा नेगेटिव्ह विचार नको करूस. हो बरोबर बोलते रिचा. हे बघ आपण काहीतरी सोल्युशन काढू. देयर इज नो सोल्युशन. ऑप्शन नाही माझ्याकडे. आय हॅव टू गो. अरे भाई ऑप्शन हजार असतात, फक्त आपणच त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही. हो बरोबर बोललास. तू परत एकदा सईला विचार ना, ती करेल काहीतरी तुझ्या डॉक्युमेंटरीसाठी यार. हो इकडे तिकडे कुठेच जायची गरज नाही. हो ना यार. अरे ते केतकरांचं दुकान आहे ना, ते अख्ख्या मुंबईत मराठी पदार्थांसाठी फेमस आहे. आणि सई तर ते बघतच मोठी झाली आहे ना. हा हो यार, सईला खूप छान नॉलेज आहे त्याबद्दल. तू विचार ना तिला. विचारणार नाही तिला. नो मॅटर व्हॉट हॅपन्स. अरे पण का, काय हरकत आहे? सेल्फ रिस्पेक्ट. अँड इवन इफ आय आस्क हर, ती हेल्प नाही करणार. अरे पण तू एकदा तिला विचारून तर बघ. नो शी वोंट हेल्प मी. यू गाइज नो हर बेटर दॅन मी, राईट? आजी तुझ्या मनात काहीही असलं तरी माझं ठरलंय, मी नाही मदत करणार त्याला. नको करूस. माझंही ठरलंय, मी मदत करणार. मी करू देणार नाही. असं कसं? अर्ध आयुष्य यांच्या तालावर नाचण्यात गेलं आणि आता नातीचं सहन करायचं? आजी तू चुकतीयस. हा मी नाही, तू चुकतेस. हट्टीयस तू खूप. हो तुझीच आजी आहे ना. तू काय इथे उभास? जा जाऊन अभ्यास कर. नाही मी आज नाही करणार अभ्यास. अजिबात करू नकोस. अगं जा खेळायला. उगीच गैरसमज करून घ्यायचे आणि लोकांची वाईट बघायचं आणि चांगले सल्ले द्यायला गेलं की पटत नाही. अगं तू मुलगा खरंच खूप स्वार्थी आहे आणि मला नाही आवडत अशी माणसं. काहीही झालं तरी मी त्याला मदत करणार नाही. काही झालं तरी सईचा हेल्प नाही मागणार. इट्स फायनल. अरे चला वाढा, नाहीतर भूकबळी जातील आता आमचे. ए शैलेश, उगाच आती करू नको. घेतायत ना त्या पाठपाणी. आई लहानपणी हा रडला ना की तू गाणं म्हणायचीस, त्याचं लक्ष दुसरीकडे वळवायला. पण आता मोठा झालाय ना. आणि आता बाबा रडत पण नाहीयेत. पण गाणं आपण म्हणूच शकतो. यांना फक्त कारण हवं असतं गाणं म्हणायला. असू दे ग, म्हणा तुम्ही भाऊजी, छानसं गाणं म्हणा. म्हणू? तोच चंद्रमान भात, तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी. न आला न. अरे वा, ह्यानी तर लगेच भेंड्याच चालू केल्या. अहो सईला सांगा ना, सईला खूप गाणी येतात. म्हण ग सई, म्हण. नाही मला नाही आठवत आहे. तुला काय न आठवायला झालं? मीच म्हणते. हा नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे र. अगं आई, आधी जेवू दे मग निचतो. रो 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 र वरनं गाणं. अगं ते र वरनं, ए कल्पना, ते र वरनं गाणं म्हण ना. कुठलं ते? मी एकटी कशी? मानसी म्हणशील ना. कुठलं ग माझं नेहमीच ते? हा रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना. वा वा वा, किती गोड म्हणतेस ग मानसी. नंदना. वा वा वा. न आला न. ताई तू म्हण न वरून. हा म्हण सई, म्हण. हा म्हण ग. नाही नको, मला नाही आठवत आहे. सई, अगं काय झालंय ग तुझं? आज काय गप्प गप्प आहेस तू? हो ना. नाही आई, काही नाही झालंय मला. हो पण तसं वाटत नाही तुझ्याकडे बघितल्यावर. अरे काही झालं नाहीये तिला. उगीच तिच्या मागे लागू नका. ए न वरून पटकन कोणीतरी गाणं म्हणा ना. हा हा. नेमजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा.
काय काय चाललंय? नाही काही नाही, ते गुणगुणत होतो. गुणगुणत होता. काव्य पंक्ती. हे आले का? वाढायला घ्या. बसा वाढते. का विचार करायची काही गरज नाही. त्याला मदत करायला होकार देऊन टाक, म्हणजे मनावरचं हे दडपण उतरेल. हो, ओ ते जेवणापूर्वीच चूर्ण देताय ना? हा, आणते आणते. पाऊस पडत असला की गरम किंवा तिखट असं खावंसं वाटतं, म्हणून आपण पिठलं भाकरी किंवा ठेचा खातो. आणि पावसाळ्यात भजी आणि उन्हाळ्यात उसाचा रस प्यायची मजाच वेगळी असते. Such a great footage. It was all possible because of Sai. आता पॉसिबल नाही होणार. तिनं हेल्प केला तर छान डॉक्युमेंटरी झाला असता. There's something about that girl. No documentary. No more documentary. Mac, you're going back, okay? You are going back. हे सई, अगं उद्या संगीत मानापमान नाटकाचा प्रयोग आहे पार्ल्याला. जाऊया का? हे अगं तुला हे नाटक नक्की आवडेल, मला खात्री आहे. हो अप्पा, पण नको. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊया. अरे हो, उद्या गाडगीळ सभागृहामध्ये संगीत संध्या आहे, तिथे नको अप्पा. ठीक आहे, मग तू सांग काय करायचं ते आपण करूया. हा अप्पा, मला काहीच करावं असं वाटत नाहीये. चिन्मयानंदा, अरे तू का इथे मोठ्यांच्या मध्ये उभा आहेस? जा, जाऊन रामरक्षा म्हण. जा. अप्पा, रामरक्षा मी म्हटली ना. मग जाऊन पाढे म्हण. जा. पाढे? पाढे पाढे पाढे. सई, अगं हो का, मी पण झोपते आता. झोप. तू सुद्धा चेहऱ्यावरनं तशी दमलेलीच दिसतीयस. झोप. सई, मी दिवा मालवतोय ग. निवांत झोप. हा, घे. आप्पा, सकाळी घरी आल्यापासूनच बिनसलंय तिचं काहीतरी. बिनसलंय? हो. काय बिनसलंय? मला वाटतं की मनासारखं पुस्तक मिळालं नसेल तिला ग्रंथालयात, म्हणून असेल. आप्पा, मी तिला विचारायचा प्रयत्न केला, खूप केला, पण ती काही सांगायला तयार नाही. तर आप्पा, आता तिला गाणं म्हणायला किती आवडतं, पण छे, आज गाणं म्हणायला तयारच नाही. नाही म्हणजे काहीतरी नक्की बिनसलंय तिचं, पण काय ते माहित नाही बुवा. अहो, मला वाटलं की मैत्रिणीशी भांडण झालं असेल. मी विचारलं पण तिला, हो, पण काहीच बोलली नाही ती.
चिन्मयानंदा, तू काही केलंयस का? नाही अप्पा, आई शपथ सांगतो, मला काहीच माहित नाहीये. मोठ्या सुनबाई कुठे आहे? ती 42 मधल्या शेळक्यांकडे गेली आहे जरा भागवत ऐकायला. पण तुम्हाला खरंच माहित नाही? नाही हो, एवढ्या सगळ्यांना माहिती नाही तर मला मेलीला कुठून माहिती असणार? मी सुद्धा तिला विचारायचा खूप प्रयत्न केला, पण मलाही काही सांगितलं नाही तिनं. तुम्हाला कसली सांगते, तुमच्यामुळेच तर झालंय सगळं. काय? नाही म्हटलं की तुम्हाला सुद्धा माहित नाही म्हणजे काहीतरी नक्कीच गंभीर असणार. चला निजा आता, उद्या सकाळी बघू काय करायचं ते. देवकी, आता तुलाच काहीतरी करावं लागेल. काय रे, एवढा वेळ का केलास बाहेर यायला? बोल ना काहीतरी. नको बोलायला देवकी आपण. का? देवकी, प्रॉब्लेम होतो माझ्या मुले. काही होत नाही, तू हे सगळं काढून टाक बघू मनातून. Nothing is working out. Upset होतोय मी. असं निराश व्हायचं नसतं रे बाळा. अरे सगळ्याच गोष्टी सुरळीत झाल्या तर मजाच निघून जाईल जगण्यातली. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. असा ढेपाळून जाऊ नकोस रे बाळा. नो देवकी, प्लीज नको हेल्प करू. कॉम्प्लिकेशन होतं माझ्या मुले. तुमचं फॅमिली फाईट करता विथ इच अदर बिकॉज ऑफ मी. नको हेल्प करू. हे सगळं आलं कुठून तुझ्या डोक्यात? मला सांग, सई काय बोलली का तुला? नाही, सई काहीच नाही बोलला. प्लीज तिला ब्लेम नाही करू. मग आमच्या घरात भांडणं होत आहेत हे कोणी सांगितलं तुला? खरं सांग, सईनी काय आगाऊपणा केलाय का? आत्ता जाऊन तिचा कान पकडते. सांग. नाही देवकी, नाही. प्लीज तिला काहीच नको बोलू. प्लीज अंडरस्टँड. तुझं तिचं अगेन फाईट होणार बिकॉज ऑफ मी. अँड मग मला बॅड फील होणार. डोंट डू दॅट. अरे वाईट वाटून घ्यायची काही गरज नाहीये बाळा. आय अग्री. माझ्या मुले प्रॉब्लेम झाला, खूप झाला, बट नेमकी इंटेन्शनली नाही केला ना मी. अरे मला माहिती नाही का रे राजा. देवकी, आता नाही. मी फिनिश करणार सगळं. आपण नको बोलायला लागेल प्लीज. अरे पण देवकी, प्लीज. आय नो मी हर्ट करतो तुला, but ऑप्शन नाही ना माझ्याकडे. आय डोंट हॅव एन ऑप्शन. प्लीज forgive me. देवकी, मला क्षमा कर प्लीज. नाही रे बाळा, असं करू नको रे. देवकी, प्लीज. I need to go. अरे नचिकेत, This is for you. हे काय? Chocolates. तुझ्यासाठी. Beautiful.
bedsheet is really beautiful. झालंय ना तुझं आणि नॅकचं बोलणं? कशाबद्दल? अगं तो डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी चाला इथे. महाराष्ट्राच्या फूड कल्चरवर तो खूप छान डॉक्युमेंटरी बनवतोय. त्यासाठीच त्याला तुझी मदत हवी आहे. माझी मदत? तुमच्यासारखा स्वार्थी माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. तुला माहित नाही ते इथे कशासाठी आलेत ते? कशासाठी? अगं महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीवर डॉक्युमेंटरी करायची आहे त्यांना, आणि म्हणूनच तर त्यांनी आप्पांची आणि आमच्या सगळ्यांची माफी मागितली ना. पूर्णान्न हे मराठी पदार्थांचे दुकान चालवणारे केतकर आपल्या कामाचे हे लक्षात आलंच असेल त्यांच्या लोकांच्या बोलण्यातून. We will not keep in touch. Please don't call me and don't feel bad. Your friend forever. नचिकेत. मला पण सेम मेसेज आलाय. मला तर शॉकच बसलाय. नाही कसा वागू शकतो आपल्या सोबत? बघ ना यार, सरळ सगळ्यांना मेसेज पाठवले, साधं भेटायला पण नाही आला यार आपल्याला. त्याने ग्रुप सुद्धा सोडलाय. हे आता आपल्या चहा आणि क्रीम रोलचे पैसे कोण भरणार? ए गपना फुकट्या. सॉरी. काय रे, असे तोंड पाडून काय बसलाय? आजी शोभत काय या वयात? या ना आजी. बसा आजी बसा. आजी तुम्ही आज इकडे कशा काय? म्हणजे मी इथे येऊ शकत नाही? नाही तसं काही नाही, पण तुमचं बारसं जेवले मी. शेंबडे होतात ना तेव्हापासून ओळखते तुम्हाला. तुमचं काय चाललंय मला सगळं माहित असतं. आजी चहा घेणार का? आणि क्रीम रोल सांगू? हा चहा. हा विषय बदलू नको. पटकन सांगा काय झालंय नचिकेत आणि सई मध्ये? तुम्हाला माहितीये? अंदाज होता, पण आता नक्की काय झालंय हे तुम्ही मला सांगणार आहात. आजी ऍक्च्युली सई आणि नचिकेत मध्ये खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग झालंय. गैरसमज. आजी सईला असं वाटतंय की नॅक त्याच्या डॉक्युमेंटरीसाठी तुमच्या सगळ्यांशी गोड गोड वागतोय, आणि आप्पांची माफी पण त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी मागितली असं तिला वाटतंय. अहो आजी, पण असं खरंच काय नाहीये. हा हो आजी, सई उगाच त्याच्यावर रागावली आहे. असं झालंय होय. एक गरम चहा आण रे पटकन. आजी तुम्ही टपरीवरचा चहा पिणार का? आजीनी टपरीवर चहा प्यायचा नाही असं कुठे लिहिलंय का? वा फक्कड झालंय. आमची सई दुकानावर गेली आहे. ती परत येताना रस्त्यात तिला गाठायचं. ए सई आली. मस्त करा. ऑल द बेस्ट. तर गाडी कशी बंद पडली अचानक? काय माहित. हे पण आता काय करायचं? रेशम, तुषार, तुम्ही इथे काय करताय? काय नाही, सोड. एकतर गाडी बंद पडली आणि काय? काही नाही, जाऊ दे. अगं सांग ना काय झालंय? आम्ही नचिकेतला भेटायला आलो होतो. तो आता नचिकेतचं काय? काही नाही ग, सोड, जाऊ दे. काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? तुला काय एवढी माहिती आहे ग नचिकेतची? मला त्याची माहिती नकोय, पण तुम्हाला काही बोललाय का तो? तुला काय त्याचं? तू टेन्शन नको घेऊस, सोडून दे. तो आत्ता आलाय. तुम्ही आधीपासून माझे मित्रमैत्रिणी आहात, तरीही मला सांगणार नाही? हो,
कारण त्याचं नाव ऐकून तू अजून चिडशील. तुम्ही सांगणार आहात की नाही मला काय झालंय ते? मग ऐक आता, नचिकेतनी फ्रेंडशिप तोडली आहे, तो डॉक्युमेंटरी बनवणार नाहीये आता. हा पण तुला काय फरक पडतो ना, जाऊ दे. सोड, तुषार बघ ना यार गाडीचं. चावी कोण फिरवणार? चल बस.